60% व्हायला काही हरकत नाही। मतदानाच्या रांगा ह्या भव्य लागलेल्या आहेत आणि सर्वजण आपलं मतदानाचं कर्तव्य करतायत आणि ते मतदान योग्य त्या व्यक्तीला, कामा करणाऱ्या व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला, रेप्युटेड व्यक्तीला आणि ह्या देश सेवेसाठी वाहून नेण्यासाठी, मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी, यासाठी ते रवींद्र वायकर यांच्या धनुष्यबाणाला मतदान केलं। सर, एवढे दिवस आरोप प्रत्यारोप धावपळ सुरू होता, आताच मतदान हक्क बजावल्यानंतर थोडं राहिले अजून नाही। संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत धावपळ करावीच लागते। सर, 2 शिवसैनिकांमधली ही लढाई आहे, तुम्ही कशा पद्धतीने बघता याच्याकडे? ही देशसेवेची लढाई आणि देशसेवा कोण चांगल्यापर्यंत करू शकतो। या देशाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान त्यांनी 10 वर्षामध्ये देशाचा सशक्त भारत करण्याचा प्रयत्न केला, चालू आहे आणि तो अखंड राहावा या अनुषंगाने मला देखील देशसेवा करायला मिळाली। मी महानगरपालिकेचं कॉर्पोरेशन केलेलं पाहिलं, ते केलेली कामं पाहिली, विधानसभेमध्ये माझं भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत आणि कशा पद्धतीने मी बोलतो, चालतो आणि काम करतो हे आपण पाहिलेले आहेत आणि एक कामाचा ब्रँड झालेला आहे। रवींद्र वायकर हा कामाचा ब्रँड झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी तुम्ही आता इथे गेलात किंवा कुठेही गेलात की नाही हा योग्य उमेदवार आहे, हा निवडून आला तर आपल्या शहराचा, आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा, देशाचा विकास होऊ शकतो आणि मोदी साहेबांना मला जर पाठबळ द्यायचं असेल, त्यांचे हात सशक्त करायचे असेल तर लोकसभेत जाऊन बोलणारा, रेप्युटेड बोलणारा, ज्याला 35 वर्षाचा अनुभव आहे तो लोकांना दिसतंय आणि त्यामुळे ते मोठ्यात मोठं मतदान करून, धनुष्यबाणाला मतदान करून रवींद्र वायकरांना जिंकवतील आणि यानेच मोदी साहेबांना माझं मत जाईल आणि पुनश्च या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब।